आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी वंचितमधून बडतर्फ करण्यात आले। पक्षशिस्तीचा भंग केल्याने पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। बळवंत वानखेडेंना पाठिंबा जाहीर केल्याने आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी बडतर्फ करण्यात आलेले आहे। वंचितने त्यांच्यावर कारवाई केली असून पक्षशिस्तीचा भंग केल्याने पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। बळवंत वानखेडेंना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्यावर आता पक्षाने कारवाई केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी वंचितमधून बडतर्फ करण्यात आले। पक्षशिस्तीचा भंग केल्याने पदाधिकाऱ्यांवर आता पक्षाने कारवाई केली असून बळवंत वानखेडेंना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अमरावतीमध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश डावलून बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिला होता। गवई यांची ही कृती म्हणजे दोन्ही आंबेडकर बंधूंना धक्का मानला जात होता आणि त्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते। जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी वंचितमधून बडतर्फ करण्यात आलेले आहेत। तर पक्षशिस्तीचा भंग केल्याने पदाधिकाऱ्यांवर आता पक्षाने ही मोठी कारवाई केली। बळवंत वानखेडेंना पाठिंबा जाहीर केल्याने वंचितने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी आता वंचितमधून बडतर्फ करण्यात आलेले आहेत। तर जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी हे बडतर्फ करण्यात आले। वंचितमधून हे सगळे पदाधिकारी आता बडतर्फ करण्यात आले असून पक्षशिस्तीचा भंग केल्याने आता पदाधिकाऱ्यांवर वंचितने कारवाई केलेली आहे। बळवंत वानखेडे यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यानंतर मात्र आता पक्षाने जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। त्यांच्याकडून या घडामोडीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। सूरज, नक्कीच आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याचे जे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर जर पाहायला गेलं तर आता पक्षाने बडतर्फीची कारवाई केलेली आहे। सकाळी जर पाहायला गेलं तर शैलेश गवई यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये जर पाहिलं तर त्यांनी महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिलेला होता आणि याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर समाजाचा वाढता दबाव माझ्यावर होता, म्हणूनच मी हा निर्णय घेतला होता। मात्र जर आपण जर बघितलं तर अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो आहे तो पाठिंबा रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार आनंदराज आंबेडकरांना होता। मात्र जो पक्षाध्यक्ष जुगारात जो आहे शैलेश गवईंनी जो आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे शैलेश गवईसह अमरावती जिल्ह्यातील 5 वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांना आता जे निलंबित करण्याचं जे पत्र आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काढलेलं आहे। त्यामुळे शैलेश गवई यांची जी आहे जी वंचित बहुजन आघाडीतून पूर्णपणे हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अगदी सूरज, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।